बैक टू द न्यू वीडियो। काफ़ी दिनों बाद आज मैं व्लॉग शूट कर रहा हूँ बिकॉज हम जा रहे हैं गोवा इन माई ऑल न्यू B6। मेरे पास आई हैव बोथ द कार्स। दिस इज़ B6 एंड वी हैव XUV9E ऑल्सो। आज हम जाने वाले हैं हमारे रोड ट्रिप पर इन दिस न्यू B6। न्यू ने एक्चुअली 8 महीने हो चुके हैं ऑलरेडी परचेस्ड when I purchased B6 और finally I'm taking it to a road trip, official road trip। वैसे traveling तो हुआ है but not a road trip। so अभी बजे सुबह के 9:30 और मैं अभी मेरी गाड़ी चार्ज करने आया था। रात भर मैंने गाड़ी चार्ज कर ली है ऑलरेडी और 80% चार्ज हो चुकी है गाड़ी। so let's remove the charger और we gonna take this B6 today। so we are traveling to Goa along with my friends। हम पहली बार ये गाड़ी गोवा लेके जा रहे हैं, मतलब मैं खुद लेके जा रहा हूँ। my brother मयूरेश already went to Goa in this car। so हम 3 लोग जा रहे हैं ट्रिप पर। so me myself then we have अजिंक्य। you know अजिंक्य already, वो आज ही सुबह दुबई से आया है। प्रज्वल आपको पता है द ब्लॉगर, उसने अभी व्लॉगिंग कम कर दिया एक्चुअली बट ही इज़ ऑल्सो कमिंग। सो हम 3 दोस्त अभी गोवा निकल रहे हैं। सो इट्स गोना बी एक्साइटिंग ट्रिप। काफ़ी दिनों बाद मैं मेरे फ्रेंड्स के साथ ट्रैवल करूँगा। अजिंक्य का बहुत दिनों से चल रहा था, मेरा भी बहुत दिनों से चल रहा था कि वी विल गो टू गोवा और सम रोड ट्रिप इन दिस कार। इट्स 10 AM इन द मॉर्निंग, आई एम इन पुणे। सो अभी हम निकल रहे हैं, लेट्स सी कितने बजते हैं हमें गोवा पहुंचने के लिए। गोवा में हम साउथ गोवा जाने का प्लान कर रहे हैं, नॉर्थ गोवा। वहाँ पे काफ़ी चिल माहौल होता है साउथ गोवा। यहाँ रेंज ऑफ 468 किलोमीटर्स। हमारी कार जो है 79% चार्ज हो चुकी है। सो वी माइट नीड टू स्टॉप इन बिटवीन टू चार्ज द कार। तो मैं अभी प्रज्वल को पिक कर रहा हूँ। ये लो बलून्स बच्चों। प्रज्वल जी यस, ये हमारे साथ खूप वेळ लागला। वी हॅव न्यू मेंबर इन आवर ग्रुप। प्रज्वलचं जस्ट लग्न झालंय। जस्ट म्हणजे किती महिने झाले? 3 ते 4 महिने झाले। आणि आता आम्ही निघालो गोवा ट्रिपला बट प्रज्वलला परमिशन नाही मिळाली, सो वहिनी पण आमच्या सोबत येत। मी ॲक्च्युली आहे ना, आमची ती ट्रिप झाली, त्या ट्रिपला मी माझं ब्लॉगिंग चालू केलं होतं। कोणती ट्रिप? गोवा ट्रिपला। आणि लास्टचे 2-3 महिने मी बनवलंच नाही ब्लॉग। सो आज मी मुद्दाम बनवतो की थोडं खूपच गॅप पडलाय, तर थोडंसं आपण टाकलं पाहिजे काहीतरी। सुपर एंथुसियास्टिक अबाउट ट्रैवलिंग। कुछ लाया है कि हमें देखते हैं गिफ्ट को। दुबई से कुछ लाया है कि हम त्याने लास्ट टाइम मला आहे ना परफ्यूम आणलं होतं, तो इथंच आहे, मी नेलच नाही अजून। आमच्या दोघांना परफ्यूम आणले होते। परफ्यूम मी इकडेच ठेवलाय, म्हणजे आता आणल वेलकम वेलकम टू इंडिया हबीबी। ले ते पण येणार ट्रिपला आपल्यासोबत। ते ना आता पॅकेज दिले काय याला न्यायचं म्हणलं, वहिनींना पण घेऊन जायचं। अजिंक्य जेव्हा लास्ट टाइम आलेला त्यावेळेस तो परफ्यूम आणला होता, पण विराजला घेणं झालं नाही। मग मी तो यावेळेस माझी चूक नाही। तुझी चूक आहे। एअरपोर्टला पहिल्या दिवशी मी आणाय गेलो, मला दिलं नाही, माझी चूक थोडी। आता काय सुंदर असा रोड। अजिंक्य कसं वाटतंय आपण गोव्याला चाललोय फायनली? मस्त वाटतं। व्हेरी गुड विराज आम्हाला गोव्याला ट्रिपला घेऊन चाललाय। विराज आम्हाला आता एक जण उतरणार आहे इकडे, वहिनी उतरणार आहे। त्यांना असं डोळ्यातून पाणी येईल मला असं वाटतं, कारण की थोडं आता काही दिवस दूर राहायला थांबणार आहे। शादी हो गई इसकी, देखो क्या क्या करना पड़ता है। फायनली फक्त बॉयज उरलेत।
विराज, खूप दिवसांनी आपण ह्या स्क्रीनवरती झळकत आहात. कोण? आपण तिघं पण ह्या स्क्रीनवरती खूप दिवसांनी झळकत येतो. सो फायनली बॉयज ट्रिप इज ऑन. आणि आता आपण आहे पुण्याच्या बाहेर निघालो जस्ट. पुण्याच्या बाहेर निघालो. गोवा इज 440 किलोमीटर साऊथ गोवा. 8 hours 57 minutes to reach गोवा. रात्री 10:30 नाही 10:30 टाइम दाखवतोय, बट आम्ही जेवायला थांबणार, गाडी चार्ज होणार, तर 1-1.5 तास बफर चार्ज 57%. 12 वाजता पोहोचणार आम्ही. 300 एकंदरीत किलोमीटर. वाटतंय. सो कोल्हापूर किती लांब आहे रे अजून? 200. Easy. कोल्हापूरच्या आसपास पार्क चार्ज करायला लागेल का? नाही रे, 120 किलोमीटर 180 असेल तर खूप फास्ट होईल. होतं का 180? आहे ना 180. सर्च करायला लागेल फक्त. वायपर मध्ये पाणी संपलं. ते वायपरचे जे पाणी असतात बरोबर. पाणी भरलं. त्याच्यात ना प्यायचं पाणी परत. गेलाय. खूप वेळ झाला आम्ही टोल वरती थांबलोय. खूप स्पेशल आहे म्हणजे हे का फेमस आहे काय? फेमस आहे. ओके. साताऱ्यामध्ये मानस आणि ह्याला कोल्हापूरमध्ये येते. इथं लावायची गाडी. अरे कराडमध्ये पण कोणतं तरी आहे बघ असं. कराडमध्ये अख्खा मसूर. अख्खा मसूर. हे ना आपलं कोणतं शिवराज. शिवराज. सो गाईज आता आपण साताऱ्याला पोचलो आणि वी हॅव स्टॉप फॉर लंच. तर आपण नॉनव्हेज खाऊयात हॉटेल मानसमध्ये. इट्स क्वाईट फेमस हिअर. आणि आपली गाडी आहे इकडे. मॅचिंग शूट चाललंय बाबा. पाणी बॉटल घ्या थंड. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. वाळवंटात ना आले आता. Cheers guys. महाराष्ट्रीयन फूड. वाळवंटात पण भेटतं. महाराष्ट्रीयन फूडची क्रेविंग. त्यानेच खाल्ला. मराठा दरबार मध्ये गेला होता. अजून कुठे कुठे गेला होता. फिश चांगलं होतं. कुठे गेला होता रे? फिश चांगलं होतं. आम्ही दुबईमध्ये खाल्लेलं. इंडियन तसं ठीक आहे. काय चिकन पीक कॅन्सल करा. भरली होय. नाही रे बाबा. थांब एक सेकंड. जेवण कसं होतं? छान होतं. छान होतं खरं सांग. ठीक होता. अजिंक्य. तो आता अजिंक्य बसतो गाडी चालवायला. गाडी सातारा उदयनराजे भोसले. आत्ताशी सातारातच आहे आपण. किती वाजले? 3:30 वाजले तरी अजून सातारामध्ये. सातारामध्येच आहे. कोल्हापूर पण नाही घातलं राव. पॅलोलिम 8 hours 390 किलोमीटर. अजिंक्यसाठी पाऊस परत पडायला लागलाय. देव खुश झालाय. मी जेव्हा ड्रायव्हिंग खूप इच्छा होती. जेव्हा ड्रायव्हिंगला बसलो तेव्हा मस्त असा पाऊस चालू झाला. खूप देव सुंदर खुश वातावरण झालाय. झालंय. पाऊस आहे मस्त. ऊसाचं शेत, नारळाची झाडं आणि ते डोंगर आणि ते ढग अप्रतिम. मुंबईला त्याला आवडतंय. मुंबईला कोण आहे? मुंबईला तुला आवडतात मुंबईला कोण म्हणे. आहे? 4:30 वाजले तरी अजून आपण कोल्हापूरमध्ये नाही. आणि अजून आपल्याला गाडी चार्जिंग करायची. लय वेळ गेला ना आपला. हा ना. गाडीला चार्जिंग. अरे कुठं झोपेत चाललं का काय तुम्ही? चला पटपण. चार्जिंग आपली आहे. पळवू नको. चार्जिंग पटकन संप. अजिंक्य जरा हे कर. इंडिकेटर द्यायची. जिओ BP. जोर लगा के.
कर स्टॉप. काय होतंय ना आता ब्लिंकिंग. मगाशी पण येत होतं. सो आता आपण इकडे गाडी चार्जिंगला लावली आहे. पुढे जाऊन आपल्याला परत थांबायला लागणार नाही. सो आम्ही इथंच चार्ज करतो आहे. वी विल चार्ज इट टिल 70 to 80%. 60 किलोवॅटचं चार्जर आहे. 26 रुपीज पर किलोवॅट हे इथले प्राइजेस आहे ई व्ही चार्जिंगचे, फास्ट चार्जिंगचे. सो आपण इथून हाफ ॲन आवरमध्ये निघूयात. आणि आज मे बी गोवाला जायला खूप उशीर होईल. सो इफ पॉसिबल आपण अलीकडे स्टे करणार आहे. बिकॉज खूप आम्ही सावकाश आलो आहे टाईमपास करत की वी आली आहे चार्जिंगसाठी 9E. त्याचं ऐकू नका, ते काय पण सांगते. काय हा ना, एवढं परवडायचं का मला दुबईवरनं 3 महिन्याला यायला तर. सो आपली चार्जिंग झाली आहे 67% आणि त्याला आपली कॉस्टिंग लागली अराउंड 828 रुपीज. झालं उशीर आहे. काय प्लॅन कधीच बनलाय. प्रज्वल मला म्हणला रेडी झालता मी. प्रज्वल आणि आणि त्याची मग मी आत गेल्यावरती मग नाश्ता करतोय, कुठं बॅग भरतोय, बॅग बाहेर काढतोय. 244 किलोमीटर्स हे पकड. इकडे आता विराज जंक्शन म्हणून इकडे मोठा फूड प्लाझा आहे. माझ्या नावाने आय नो बट इट्स नॉट माइन. तिथे आपण आलोय आणि इथे आपण छान अशी कॉफी घेऊया स्ट्रॉंग. आणि विराज जंक्शन अँड वी हॅव आवर मागच्या वेळेस तर मी क्रिश माडिकला भेटलो होतो. इथे इथं मागं गो कार्टिंगचं ट्रॅक आहे ना, खूप मोठं बनवलं इकडे ह्यांनी. कोल्हापूरच्या पुढे आल्यावरती इथं विराज जंक्शन आहे. इथे आपण 60 किलोवॅट चार्जरने गाडी चार्ज करतो. अच्छा, फिल्टर कॉफी आणि बटर टोस्ट. आता आपण आहे आंबोली घाटामध्ये. वाजलेत रात्रीचे किती 10:15. लुक ॲट दॅट गाय. ॲम्ब्युलन्स आहे. ओके सॉरी. हे बघा ॲम्ब्युलन्सच्या मागं. आता यांना आपण घुसूनच जायचं नाही. एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल इज 1:16 म्हणजे रात्री आपण 1:16 साऊथ गोवाला पोहोचतोय. सो आता आम्ही मुंबई गोवा एक्सप्रेसवेला लागलोय. वाजला 1 वाजता आम्ही पोचलो आमच्या स्टेवरती. पूर्ण समुद्र आहे इकडे. सो सकाळचा व्ह्यू खूप सुंदर असेल. आज ट्रॅव्हलिंग झालं पूर्ण दिवस आणि फायनली आता इथं पोचलो तर छान वाटतंय, बरं वाटतंय खूप. अराऊंड 13-14 तास आम्ही ट्रॅव्हल केले आज. उद्या आपण सकाळी ड्रोन शॉट्स पण घेतो. ऑलरेडी वी हॅव चार्ज्ड आवर ड्रोन. खूप दिवसांनी मी फ्लाय करणार आहे ड्रोन. सो सुंदर असे मॉर्निंग सी व्ह्यू शॉट्स आपण इकडनं घेऊयात. आणि सकाळ आपल्याला पूर्ण सी व्ह्यू पाहायला मिळेल. खूप सुंदर लोकेशन आहे. आम्ही पाहिलं होतं म्हणजे बुकिंग करताना. सो थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग.